नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण आधीच्या लेक्चरमध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर याच्यात आपण कशा प्रकारे रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल, करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवणार आहोत याबद्दल बोललो. आज आपण बघणार आहोत की ॲडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम आपण कसा सोडवायचा आहे, जो बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 2 आहे 10 गुणांसाठी. चला तर मग बघूया ॲडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम आपण कसा सोडवणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 161 161 पानावरचा पहिला प्रॉब्लेम आहे ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या संदर्भातला. विक्रम अँड प्रज्ञा शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 2:3 रिस्पेक्टिव्हली. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 वॉज ॲज अंडर. विक्रम आणि प्रज्ञा हे ओल्ड पार्टनर्स आहेत. त्यांची आपल्याला 31 मार्च 2018ची बॅलन्स शीट प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. पुढे आपल्याला ॲसेट्स, लायबिलिटीज हे सगळं बॅलन्स शीटमध्ये नेहमीप्रमाणे आहे आणि त्याच्या खाली ॲडजस्टमेंट्स आहेत ज्याच्यात अवनी हा नवीन पार्टनर आहे. सो अवनी जी आहे शी इज एंगेज्ड ॲज न्यू पार्टनर ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018ला आपल्या बिझनेसमध्ये जॉईन झाले. त्यासाठीच्या ज्या टर्म्स आहेत त्या खाली दिल्यात. अवनी शॅल हॅव 1/4 शेअर. तिचा जो प्रॉफिट शेअर असणार आहे तो 1/4 आहे. शी शॅल ब्रिंग 37,500 ॲज हर कॅपिटल अँड 30,000 ॲज शेअर ऑफ गुडविल. आता इथे गुडविल कॅशमध्ये आणलंय, म्हणजेच अर्थात कुठली मेथड आहे ही, तर प्रीमियम मेथड आहे. लँड अँड बिल्डिंग टू बी रिव्हॅल्यूड ॲट 45,000 अँड फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. Provision for bad and doubtful debts is to be maintained at 5% on sundry debtors. Then stock to be valued at 82,500. And lastly, it is given the capital account be adjusted in their new profit and loss ratio and excess amount be transferred to their loan account. Prepare profit and loss adjustment account, capital account and new balance sheet. आता प्रीमियम मेथडचा हा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट करायला सांगितलंय. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट करायचे आणि त्या प्रकारेच आपल्याला शेवटी ही बॅलन्स शीट करायचे. 10 मार्काला हा येणारा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की फायनल अकाउंट्सच्या कंपॅरेटिव्हली तसा छोटा प्रॉब्लेम असतो. खूप जास्त पोस्टिंग नसतात. फक्त आपण समजून घ्यायचंय की ॲसेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन हे कसं करणार आहोत ते, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पोस्टिंग ही कशा प्रकारे करावी लागतात. प्रथम आपण काय करणार आहोत, तर आपल्याला बॅलन्स शीटमध्ये ज्या गोष्टी दिल्यात त्या कुठल्या ॲसेट्स आणि लायबिलिटीजना ॲडजस्टमेंट आहे त्या आपण टिक करून घेतो, जसं फायनल अकाउंट्समध्ये करतो त्याच प्रकारे. इथे आपण बघूया रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ॲट बॅलन्स शीट. सुरुवातीला बघा क्रेडिटर्स दिलेले आहेत लायबिलिटी साईडला 1,05,000. क्रेडिटर्सला काही ॲडजस्टमेंट आहे का बघा. जर काहीही ॲडजस्टमेंट नसेल तर बॅलन्स शीटमध्ये क्रेडिटर्स तुम्हाला दिसतील. न्यू बॅलन्स शीट असं आपण म्हटलेलं आहे. न्यू बॅलन्स शीट का म्हणतो, नवीन पार्टनर ॲडमिट केल्यानंतर बिझनेसमध्ये आल्यानंतर ही बनवतो बॅलन्स शीट आपण. त्यामुळे आपण त्याला बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल म्हणू शकतो किंवा न्यू बॅलन्स शीट. लायबिलिटी साईडला तुम्हाला क्रेडिटर्स डायरेक्टली आउटर कॉलमला, फायनल अमाऊंट कॉलमला दिसतील 1,05,000, कारण काहीही ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये नाहीये. पुढे बघा कॅपिटल्स दिलेत आपल्याला विक्रम आणि प्रज्ञाची. विक्रमचं कॅपिटल आहे 75,000, प्रज्ञा ऑल्सो 75,000. सो इन कॉलमनर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बघा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. विक्रमच्या कॉलममध्ये दिसेल 75,000, प्रज्ञाच्या कॉलममध्ये 75,000. आपण बॅलन्स शीटमध्ये ज्या लायबिलिटीज दिल्यात त्या सगळ्या पोस्टिंग आपण करतोय. ॲसेट साईडला बघा, आता लायबिलिटी साईड इज ओव्हर. ॲसेट साईड वी आर हॅव्हिंग कॅश 7,500. कॅशचा जो बॅलन्स दिलाय आयदर आपण कॅश अकाउंट ओपन करू शकतो किंवा कॅशचा बॅलन्स आपण ॲज इट इज बॅलन्स शीटला इनर कॉलमला दाखवून त्याच्यातच पुढचे ॲडजस्टमेंट दाखवू शकतो. इथे बघा आपण ॲसेट साईडला कॅश दाखवलंय, ब्रॅकेटमध्ये आपण म्हटलंय 7,500 आणि पुढे काही गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत. देन लँड अँड बिल्डिंग 37,500. आता इथे लँड अँड बिल्डिंगला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे लँड अँड बिल्डिंगची जी अमाऊंट आहे ती बॅलन्स शीटमध्ये लिहिताना 37,500 आपण इनर कॉलमला लिहितो, फायनल अमाऊंट कॉलमला लिहिलेली नाही. पुढे ती ॲडजस्टमेंट आपण नंतर करून घेणार आहोत. प्लांटची अमाऊंट बघा किती आहे, 45,000. प्लांट ऑल्सो विल बी शोईंग इन बॅलन्स शीट. प्लांटला काहीही ॲडजस्टमेंट नाही आहे. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला आपण ॲज इट इज आउटर कॉलमला तशीच अमाऊंट लिहून टाकली बघा 45,000. पुढे बघूया
फर्निचरची व्हॅल्यू आहे 3000. फर्निचरसाठी काय ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आपण बॅलन्स शीटमध्ये फर्निचर 3000 हे इनर कॉलमला लिहिलं आहे, आउटरला घेतलेलं नाही आहे. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण आउटरला ती अमाऊंट घेऊ शकत नाही. स्टॉक बघा 75,000. स्टॉक पण रिव्हॅल्यू केलेला आहे, त्याच्यामुळे आपण काय केलं, स्टॉक 75,000 हे इनर कॉलममध्येच दाखवले, आउटरला घेतलेले नाही. पुढे ॲसेट साईडला आहेत डेटर्स 87,000. डेटर्सना आपल्याला आरडीडीची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. आरडीडी इज 5%, त्यामुळे ती ॲडजस्टमेंट आपल्याला बॅलन्स शीटमध्ये करावी लागणार आहे. त्यामुळे डेटर्स आता टाइम बिंग आपण इनर कॉलमलाच ठेवलेत 87,000. इथे आपण बॅलन्स शीटच्या सगळ्या आयटमचं पोस्टिंग हे कंप्लीट केलंय. आता आपण एक एक ॲडजस्टमेंट बघणार आहोत. पहिली ॲडजस्टमेंट बघा. पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला फक्त अवनीचा शेअर दिलेला आहे, 1/4 आहे तो. त्याच्यानंतर कॅपिटल म्हणून तिने आणलंय 37,500, जे आपल्याला कॅपिटल अकाउंटमध्ये दाखवावं लागेल. सो कॅपिटल अकाउंटमध्ये बघा, बाय कॅश अकाउंट अवनीच्या कॉलममध्ये क्रेडिट साईडला बघा, बाय कॅश अकाउंट 37,500 इन अवनीज कॉलम, म्हणजे हे अवनीने आणलेलं कॅपिटल आहे. कॅश अकाउंट डेबिट टू अवनीज कॅपिटल अकाउंट. आता याचाच दुसरा इफेक्ट आपण कुठे दाखवला आहे, तर बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला जिथे आपण फर्स्ट आयटम कॅश लिहिलाय, कॅश इन ब्रॅकेट 7,500, त्याच्यामध्ये आपण ॲड केले 37,500 जी कॅश अवनीने आणली ती. सो या ॲडजस्टमेंटचे असे आपण दोन इफेक्ट दाखवलेले आहेत. पुढे गुडविल आणलंय तिने 30,000. आपण इथे बोललेलो आहे प्रीमियम मेथड आहे ही. सो आपण प्रीमियम मेथडच्या एंट्रीज आधीच्याच लेक्चरमध्ये बघितल्यात की ज्याच्यामध्ये आपण दाखवतो कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, त्यामुळे इथे आपण कॅशमध्ये ॲड केलंय. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला बघा कॅश आहे, कॅशमध्ये आपण ॲड केले 30,000. सो कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, आणि सेकंड एंट्री लगेच आपण करतो गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. ठीक आहे. सो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्यामुळे आपण क्रेडिट साईडला कॅपिटल अकाउंटला लिहिलंय बाय गुडविल. विक्रमच्या कॉलममध्ये बघा 12,000 आणि प्रज्ञाच्या कॉलममध्ये 18,000. 30,000चं आपण हे डिस्ट्रीब्युशन केलंय. आता इथे कोणता रेशो आपण वापरलाय, तर सॅक्रिफाईस रेशो. जेव्हा जेव्हा प्रीमियम मेथड असते तेव्हा आपण कायम सॅक्रिफाईस रेशो यूज करतो. इथे सॅक्रिफाईस रेशो किती असणार आहे, 2:3. जो ओल्ड रेशो आहे तोच सॅक्रिफाईस रेशो असतो. जेव्हा जेव्हा नवीन पार्टनरचा शेअर हा 1/4, 1/3, 1/5 अशा रूपात दिलेला असतो प्रॉब्लेममध्ये, तेव्हा ओल्ड रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, हा सेमच येतो. आपल्याला सॅक्रिफाईस रेशो कधी फाइंड आउट करावा लागतो, जेव्हा ओल्ड रेशो दिलाय आणि नवीन पार्टनरचा शेअर न देता डायरेक्टली न्यू रेशो दिलेला आहे. समजा इथे आपल्याला न्यू रेशो दिलेला असता 1:2:3, अशा वेळेला आपल्याला सॅक्रिफाईस रेशो हा फाइंड आउट करावा लागला असता. पण इथे न्यू रेशो न देता नवीन पार्टनरचा फक्त शेअर दिलाय, अशा वेळेला ओल्ड रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो हा कायम सेम असतो. सो आपण 30,000चं डिस्ट्रीब्युशन केलं 2:3 मध्ये, आणि ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला दाखवलं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा, लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 45,000. आधीची लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 37,500. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दिले, रिव्हॅल्यू केलंय. सो नवीन व्हॅल्यू आता आहे ती 45,000, म्हणजेच लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू ही वाढली आहे. तो डिफरन्स जो आहे तो फाइंड आउट करायचा. दोन्हीतला फरक येतो 7,500. 7,500नी लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली, म्हणून आपण म्हटलं ॲड ॲप्रिसिएशन 7,500, आणि नवीन व्हॅल्यू झाली 45,000. त्याचाच दुसरा इफेक्ट आपण दाखवलाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटला बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच काय, तर P&L ॲडजस्टमेंट अकाउंट. रिव्हॅल्युएशन अँड P&L ॲडजस्टमेंट इज वन अँड द सेम. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दाखवतो जो काही आपला लॉस असतो तो. आता लॉस कधी कधी होणार आहे, जेव्हा ॲसेटची व्हॅल्यू ही कमी होणार आहे आणि लायबिलिटीची व्हॅल्यू ही वाढणार आहे, तेव्हा कायम आपण P&L ॲडजस्टमेंटच्या डेबिटला दाखवणार आहे. आणि क्रेडिटला आपण कधी दाखवणार आहे, जेव्हा ॲसेटची व्हॅल्यू वाढणार आहे आणि लायबिलिटीची व्हॅल्यू कमी होणार आहे, म्हणजे आपला गेन आहे, तेव्हा आपण कायम रिव्हॅल्युएशनच्या किंवा P&L ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला दाखवणार. इथे आता लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली म्हणजेच आपला गेन झाला, म्हणून आपण ते क्रेडिटला दाखवलंय. पुढची ॲडजस्टमेंट, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचरची व्हॅल्यू कमी झाली, डेप्रिसिएट केले आपण
बॅलन्स शीटमध्ये बघा फर्निचर आहे 3000 लेस डेप्रिसिएशन 300. सो आता फर्निचरची नेट व्हॅल्यू झाली 2700 आणि डेप्रिसिएशन आहे कमी झाली अमाऊंट. सो लॉस आहे आपला P&L ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईड टू फर्निचर. जेवढं डेप्रिसिएशन आहे तेवढीच फक्त अमाऊंट 300 कमी केलंय. सो 300 आपण तिथे दाखवले. नेक्स्ट ॲडजस्टमेंट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स म्हणजेच RDD 5% आपल्याला घ्यायचं आहे. सो आपण बॅलन्स शीटमध्ये डेटर्सवर ते कॅल्क्युलेट करणार. डेटर्स आहेत आपले 87,000 त्याच्या लेस RDD 5% RDD आपला येणार आहे 4350. म्हणून आता डेटर्सची फायनल अमाऊंट आउटरला जी जाणार आहे ती असणार आहे 82,650. आणि आपल्याला सेकंड इफेक्ट जो घ्यायचा आहे RDDचा तो P&L ॲडजस्टमेंटच्या डेबिटला घ्यावा लागेल कारण डेटर्सची व्हॅल्यू ॲसेटची व्हॅल्यू कमी होते RDDमुळे. सो टू RDD 4350. पुढचे ॲडजस्टमेंट बघूया. स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट ₹82,500. स्टॉकची बॅलन्स शीटमधली व्हॅल्यू बघा 75,000 आणि आता आपल्याला व्हॅल्यू करायचं आहे 82,500. सो स्टॉकची किंमत ही वाढली आहे म्हणून आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवणार. आधीची स्टॉकची व्हॅल्यू 75,000 आउटरला दिसले पाहिजेत 82,500 म्हणून जो डिफरन्स आहे 7,500नी त्यांनी स्टॉक हा वाढला आहे. सो ॲड ॲप्रिसिएशन 7,500. आता याचाच दुसरा इफेक्ट P&L ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईड गेन आहे आपला फायदा आहे स्टॉकची व्हॅल्यू वाढली आहे म्हणून आपण दाखवलं आहे बाय स्टॉक 7,500. सो इथे आपलं काय झालं आहे ज्या दिलेल्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या सगळ्या संपल्यात. एक फक्त शेवटची ॲडजस्टमेंट आपली करायची राहिली आहे ती आहे कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता ही ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आधी आपल्याला थोडंसं एक वर्किंग करून घ्यावं लागेल. सपोर्टेड वर्किंग किंवा ज्याला आपण वर्किंग नोट म्हणतो ती वर्किंग नोट आता करताना आधी आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बघावा लागेल. तुम्हाला वर्किंग नोट P&L ॲडजस्टमेंटच्या खाली दिसेल कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओल्ड रेशो दिलाय 2:3. अवनीचा शेअर आहे 1/4. सो टोटल प्रॉफिट आपण ॲझ्युम करतो 1. बॅलन्स ऑफ 1 इज 1 - 1/4 इज इक्वल टू 3/4. आता न्यू शेअर ऑफ विक्रम काय असणार आहे ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. सो 2/5 इंटू 3/4 म्हणजे 6/20. सेम वे न्यू शेअर ऑफ प्रज्ञा इज ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. सो 3/5 इंटू 3/4 इज इक्वल टू 9/20. अवनीचा शेअर ऑलरेडी दिलेला आहे 1/4. आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल करायचा आहे म्हणून आपण काय केलं 5/20 असा तो शेअर फाइंड आउट केला. इथे न्यू रेशो आपला किती आला आहे 6:9:5. ऑलरेडी न्यू रेशोचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहेच. आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो फाइंड आउट करण्यासाठी अशी वर्किंग नोट आपण प्रॉब्लेमच्या खाली करू शकतो. त्याच्यानंतर आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोवर आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करायचे. त्यासाठी आपण ही सेकंड वर्किंग नोट केली आहे कॅल्क्युलेशन ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकॉर्डिंग टू न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. अवनीचा शेअर जो आहे तो 5/20 आहे ज्याच्यासाठी तिने कॅपिटल आणलंय 37,500. सो आपण काय म्हणतो की 5 शेअरसाठी किती कॅपिटल आहे 37,500. मग 6 शेअरसाठी 6 शेअर कोणाचे आहेत विक्रमचे. सो विक्रमच्या 6 शेअरसाठी किती कॅपिटल असलं पाहिजे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर 6 × 37,500 डिवाइड बाय 5 आपल्याला जी अमाऊंट मिळते ती आहे 45,000. सेम वे आपण प्रज्ञासाठी फाइंड आउट केलं ते केल्यावर आपल्याला लक्षात येतं किती अमाऊंट आहे 67,500. आता हे जे आपण कॅपिटल बॅलन्सेस फाइंड आउट केले 45,000 67,500 आणि अवनीचा जो आहे तो 37,500 हे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे आहेत. सो आपले जे कॅपिटलचे बॅलन्सेस आहेत कॅपिटल अकाउंटमध्ये शेवटी येणारे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते हे असले पाहिजेत आणि मग आपल्याला डिफरन्स हा ॲडजस्ट करायचा आहे. डिफरन्स आपल्याला कसा ॲडजस्ट करायला सांगितलं आहे बघा. अमाऊंट टू बी ट्रान्सफर्ड टू देअर लोन अकाउंट्स शेवटची ॲडजस्टमेंट ही. सो आपल्याला जी एक्सेस अमाऊंट असेल लेस अमाऊंट असेल ती आपल्याला लोन अकाउंट थ्रू ॲडजस्ट करायला सांगितलेली आहे. सो ही ॲडजस्टमेंट आपण कॅपिटल अकाउंटमध्ये करणार आहोत. त्याआधी आपल्याला काय करावं लागेल बघा. सगळं पोस्टिंग जर संपलं असेल सगळ्या ॲडजस्टमेंट्स करून झाल्या असतील तर आता आपल्याला आपल्या लेजर्सचं हे क्लोजिंग करावं लागतं बॅलन्सिंग करावं लागतं.
सो आपण आधी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट बॅलन्स करणार, क्लोज करणार. इथे कुठली साईड जास्त आहे टोटल ती चेक करायची. क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 15,000, ती टोटल आपण डेबिटला लिहिणार. डिफरन्स फाइंड आउट केल्यावर आपल्याला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट येतोय 10,350. हा आपला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आपण कोणाला डिस्ट्रीब्यूट करणार? फक्त ओल्ड पार्टनर्सना. सो ओल्ड पार्टनर्स आर विक्रम अँड प्रज्ञा, त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये जो आहे 2:3. सो आपण दाखवलंय टू रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. विक्रम इज 4140 अँड प्रज्ञा इज 6210. आता हा जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आलेला आहे तो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा, बाय P&L ॲडजस्टमेंट अकाउंट इन ब्रॅकेट प्रॉफिट 4140 अँड 6210. ही ॲडजस्टमेंट केल्यानंतर आता जे आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे कॅपिटल बॅलन्सेस शोधलेले आहेत ते कॅपिटल बॅलन्सेस आपण डेबिटला लिहून टाकायचे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, टू बॅलन्स कॅरीड डाऊन 45,000, 67,500 अँड 37,500. हे आपण बॅलन्सेस लिहिले. आता आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे कॅपिटल अकाउंटचा. प्रत्येक पार्टनरच्या कॉलममधला जो डिफरन्स आहे तो आपल्याला ॲडजस्ट करायला सांगितला आहे थ्रू लोन अकाउंट. त्यामुळे एकेका पार्टनरचा कॉलम आपण क्लोज करणार आहोत. सुरुवातीला अवनीचा कॉलम बघा, अवनीचा कॉलम ॲज इट इज टॅली होऊन जाणार आहे कारण अवनी जी न्यू पार्टनर आहे तिचं कॅपिटलच आपण बेस घेतलेलं आहे. सो 37,500 ऑन डेबिट साइड, 37,500 ऑन क्रेडिट साइड. सो इट्स टॅलीड. Then check Vikram. For Vikram, credit side total is 91,140. Write it on debit side 91,140. डिफरन्स जो आहे तो आहे 46,140, ज्याला आपण म्हणलंय पार्टनर्स लोन अकाउंट. सेम वे फॉर प्रज्ञा. प्रज्ञाची क्रेडिटची टोटल बघा 99,210. तीच टोटल आपण डेबिटला लिहिली. आपण डेबिटला जो डिफरन्स आहे तो फाइंड आउट केला म्हणजे 99,210 मायनस 67,500 जो आपण बॅलन्स आधीच लिहिलाय. तर आपल्याला अमाऊंट मिळते 31,710. 31,710 विल बी शोईंग ॲज पार्टनर्स लोन अकाउंट. आता हे केल्यानंतर आपली पार्टनरची जी कॅपिटल अकाउंट आहेत ती क्लोज होतात. त्यानंतर आपल्याला हे सगळे बॅलन्सेस हे बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचे. बॅलन्स शीटमध्ये बघा लायबिलिटी साईडला सुरुवातीला आपण कॅपिटल बॅलन्सेस लिहिणार. कॅपिटल्स आर विक्रम 45,000, प्रज्ञा इज 67,500 अँड अवनी इज 37,500. ऑलरेडी आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे फाइंड आउट केलेले बॅलन्सेस आहेत ज्यांची टोटल 1,50,000 आपण आउटर कॉलममध्ये ती लिहिली आहे. त्याच्यानंतर आपण ज्या बॅलन्सिंग अमाऊंट शोधल्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमधल्या ज्या आपण लोनला ट्रान्सफर केल्या ती लोनची अमाऊंट आपल्याला आता बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करून घ्यावी लागेल. सो बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला पार्टनर्स लोन अकाउंट विक्रम इज 46,140, प्रज्ञा इज 31,710. लोन अकाउंटची टोटल येते 77,850. आता हे सगळं ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीटची टोटल घ्यायची आहे विच विल टॅली ऑटोमॅटिकली. सो बॅलन्स शीट इज टॅलिंग विथ 3,32,850. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला ॲडमिशनचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायचा आहे. ॲडमिशनचा प्रॉब्लेम आपण कायम लास्ट लाईन ही नीट वाचायची की आपल्याला काय विचारलेलं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट विचारले का जर्नल एंट्रीज विचारल्यात. नीट वाचायचा आणि त्या प्रकारेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. अननेसेसरी एक्स्ट्रा वर्किंग केलं तर त्याचे मार्क्स आपल्याला मिळत नाहीत आणि पेपर सोडवताना पुरेसा वेळही आपल्याला पुरत नाही. सो इथे आपल्याला ही 3 अकाउंट करायची होती, स्टेटमेंट्स करायची होती, त्यामुळे आपण तशा प्रकारे प्रॉब्लेम सोडवला. आता आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे वळूया की जिथे आपल्याला लेजर्स किंवा बॅलन्स शीट विचारलेली नाही तर जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत. आपल्याच पाठ्यपुस्तकातला प्रश्न क्रमांक 2. Amalendu and Samir share profits and losses in ratio of 3:2 respectively. Their balance sheet as on 31st March 2017 was as under. अमलेंदू आणि समीर हे ओल्ड पार्टनर आहेत. परेश हा नवीन पार्टनर आहे. आधीची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे वेगवेगळ्या ॲसेट्स लायबिलिटीज असलेली. नवीन पार्टनर परेश ॲडमिट केल्यानंतर काय कंडिशन्स आहेत बघा. He shall pay 16,000 as his share of goodwill. 50% amount of goodwill shall be withdrawn by
ओल्ड पार्टनर्स. आता इथे प्रीमियम मेथडच आहे, त्यांनी काय केलंय, गुडविल हे आणलेलं आहे कॅशमध्ये. जी पहिली मेथड आहे, पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितली तीच मेथड आहे. फक्त पुढे जाऊन अजून एक एंट्री आपल्याला करावी लागणार आहे, जी आहे गुडविल विड्रॉ केल्याची. 50% अमाऊंट विड्रॉ केली आहे, सो 50% विड्रॉ केल्याची एंट्री पण इथे आपल्याला दाखवावी लागेल. ही शॅल हॅव टू ब्रिंग 20,000 ॲज इज कॅपिटल. त्यांनी कॅपिटल जे आणले ते आहे 20,000. For the purpose of Paresh admission, it was agreed that the assets would be revalued as follows. वेगवेगळ्या ॲसेट्सचे रिव्हॅल्यूड अमाऊंट किंवा डेप्रिसिएशन ॲप्रिसिएशन जे काही आहे ते आपल्याला दिले. RDD ॲडजस्टमेंट आहे. आणि लास्ट लाईन बघा, पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. So friends, here it is not expected to do ledger and balance sheet. Strictly we have to do journal only. Whenever journal is asked, then our ledger is going to be just our supported working. जर्नल एंट्री करताना सगळ्या लेजर्सची गरज पडत नाही. आपल्याला जे एखाद दुसरं लेजर लागणार आहे, जसं की आपल्याला P&L ॲडजस्टमेंट अकाउंट लागेल आपल्याला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस शोधण्यासाठी. सो ते आपलं सपोर्टेड वर्किंग असणार आहे, आपली वर्किंग नोट असणार आहे. ते आपण सुरुवातीलाच करायची गरज नाही. सगळ्या एंट्रीज आपण आधी करून घेऊ शकतो रिव्हॅल्युएशनच्या. आणि लास्ट एंट्री करायच्या आधी आपण फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट करून घ्यायचं आणि रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉसची एंट्री आपण तिथे शेवटची ही करायची ते अकाउंट केल्यानंतर. आधीच्या कुठल्याही एंट्रीजला आपल्याला हे लेजर करायची गरज नाही. आपण डायरेक्टली जर्नल एंट्री स्टार्ट करूया. सी नाव फर्स्ट वन, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 20,000 टू अमलेंदूज कॅपिटल अकाउंट 12,000 टू समीर्स कॅपिटल अकाउंट 8,000. इन बॅलन्स शीट यू कॅन सी दॅट जनरल रिझर्व इज गिवन 20,000. लायबिलिटी साईडला आपल्याला दिसतोय. जिथे जिथे लायबिलिटी साईडला आपल्याला अशा प्रकारे काहीही रिझर्व किंवा ॲक्युमुलेटेड प्रॉफिट असं काहीही दिसेल ते आपण पहिल्यांदा पार्टनरना वाटून टाकतो. सो 20,000चं आपण डिस्ट्रीब्युशन करून टाकलं पार्टनरला 3:2 मध्ये, म्हणून आपण ही एंट्री पास केली. जेव्हा जेव्हा जर्नल एंट्री आहे तेव्हा नॅरेशन हे कंपल्सरी आणि कम्प्लीट लिहायचं आहे. सो बिंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स 12,000 अँड 8,000. पुढे बघा, ज्या काही ॲसेट्स आणि लायबिलिटीज या रिव्हॅल्यू केल्यात सो त्याची एंट्री आपण इथे पुढे केलेली आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट 2 प्लांट अँड मशिनरी अकाउंट 2 फर्निचर अकाउंट, फर्निचर अँड फिक्स्चर अकाउंट 2 RDD अकाउंट. आता अशा प्रकारे आपण कंबाईन एंट्री करू शकतो किंवा प्रत्येक ॲसेट लायबिलिटीच्या रिव्हॅल्युएशनची आपण सेपरेट सिम्पल एंट्री सुद्धा करू शकतो. आयदर वे बोथ द वेज आर करेक्ट. जसं आपल्याला सोपं जाईल त्या प्रकारे आपण करू शकतो. इथे आपण अमाऊंट बघूया कशा आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट 16,000. आधीची प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू बघा किती आहे, 20,000. आता ती झाली 16,000, म्हणजे डिक्रीज आहे, डिक्रीज बाय 4,000. म्हणून आपण इथे दाखवलंय टू प्लांट अँड मशिनरी 4,000. ठीक आहे. पुढे फर्निचर अँड फिक्स्चर, फर्निचर अँड फिक्स्चर्स ॲट 4,000. फर्निचर अँड फिक्स्चरची आधीची व्हॅल्यू 8,000, नाव इट इज 4,000. सेम वे इथे फर्निचर अँड फिक्स्चर हे कमी झाले 4,000नी, म्हणून आपण लिहिलंय टू फर्निचर अँड फिक्स्चर 4,000. देन RDD इज देअर. सो RDD इज 5% ऑन डेटर्स. डेटर्सची अमाऊंट 24,000 अँड 5% ऑफ दॅट इज 1,200. So 2 RDD 1,200. This is the entry for decrease in the value of asset and RDD. So या सगळ्या ॲसेटला आणि RDDला आपण क्रेडिट केलं आणि या सगळ्याची टोटल आपण P&L ॲडजस्टमेंट अकाउंटला डेबिट केली, विच इज 9,200. Then next one, which is for land and building and stock. Now there is appreciation in the assets. So check the adjustment now. Land and building value is 60,000. आधीची लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू बघा, बॅलन्स शीटमध्ये दिलेली व्हॅल्यू आहे 50,000. आताची नवीन व्हॅल्यू आहे 60,000. सो तिथे ॲप्रिसिएशन झालं आहे व्हॅल्यूमध्ये 10,000नी, 10,000 व्हॅल्यू वाढली आहे. सेम वे स्टॉक बघा, स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 20,000. आधीची स्टॉकची व्हॅल्यू आहे 16,000. सो देर इज ॲप्रिसिएशन इन स्टॉक बाय 4,000. सो वी हॅव शोन लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 10,000, स्टॉक अकाउंट डेबिट 4,000 टू P&L ॲडजस्टमेंट अकाउंट 14,000. बिंग ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. आता मित्र तुमच्या इथे एक लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा आपण डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट, इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट याच्या जर्नल एंट्रीज करतोय तेव्हा इथे कुठेही आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटची गरज नाही आहे. आपण स्ट्रेट वे या एंट्रीज डिरेक्टली करून घेऊ शकतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट आधी करायची गरज पडत नाही. पुढे बघूया.
नवीन पार्टनरनी आता काय केलंय, कॅपिटल आणलंय, कॅशच्या रूपामध्ये हे कॅपिटल आहे. सो आपण एंट्री पास केले, कॅश और बँक अकाउंट डेबिट 20,000 टू परेश कॅपिटल अकाउंट 20,000 बिंग अमाऊंट ब्रॉट इन फॉर कॅपिटल बाय परेश. नवीन पार्टनरनी आणलेलं हे कॅपिटल आहे. पुढे सेम वे त्यांनी काय केलंय तर आपल्याला गुडविल पण कॅशमध्ये आणलंय. आपल्याला इथे ॲडजस्टमेंटमध्ये दिसेल, फर्स्ट ॲडजस्टमेंटच आहे. त्यांनी 16,000 गुडविल आणलेले कॅशमध्ये, ज्यातलं 50% हे ओल्ड पार्टनर्सनी विड्रॉ केलंय. सो आपण आता गुडविलच्या एंट्रीज बघूया. कॅशमध्ये त्यांनी जे गुडविल आणलंय, सो कॅश और बँक अकाउंट डेबिट 16,000 to goodwill account 16,000. This is the entry for goodwill brought in cash. So being goodwill brought in by Paresh. Then next we have to show that the goodwill is retained. लगेच आपल्याला goodwill retain केल्याची एंट्री ही करावी लागते. सो आपण ती एंट्री करतो, goodwill account debit to old partners capital account. So here it is, goodwill account debit 16,000 to Amalendu's capital account 9,600 to Samir's capital account 6,400 being goodwill retained into business. Now this entry is shown, these amounts are shown in sacrifice ratio. Distribution is always done in sacrifice ratio. इथे आता सॅक्रिफाईस रेशो काय असणार आहे, जो ओल्ड रेशो आहे तोच सॅक्रिफाईस रेशो असणार आहे, कारण परेशचा आपल्याला शेअर दिलाय 1/4 शेअर. त्यामुळे 3:2 जो ओल्ड रेशो आहे तोच सॅक्रिफाईस रेशो आहे. पुढे आपल्याला म्हणलंय 50% गुडविल हे पार्टनर्सनी विड्रॉ केलंय. त्यामुळे लगेचच आपण विड्रॉ केल्याची एंट्री पुढे करून घेतली रिटेन नंतरच. अमलेंदूज कॅपिटल अकाउंट डेबिट 4,800. आता 50% आपण कशाच्या फाइंड आउट केले, आधीच्या एंट्रीमध्ये बघा अमलेंदूज कॅपिटल अकाउंटला क्रेडिट दिले आपण 9,600चं. त्याच्या 50% जेवढं रिटेन केलं होतं गुडविल त्यातलं 50% विड्रॉ केलं. त्याच्यामुळे 9,600च्या हाफ 4,800 आपण डेबिट केले. सेम वे समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिट 3,200. जेवढं क्रेडिट होतं आधीच्या एंट्रीमध्ये समीरला 6,400 क्रेडिट होतं, आता हाफ त्याच्या आपण डेबिट केलं, कारण तेवढी हाफ अमाऊंट विड्रॉ केली. टू बँक अकाउंट आता विड्रॉ केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला बँकेला किंवा कॅशला क्रेडिट द्यावं लागेल. इथे टोटल जी अमाऊंट आहे ती 4,800 प्लस 3,200 दॅट इज 8,000. ही एंट्री करताना इथे कुठेही गुडविलला इफेक्ट द्यायची गरज राहत नाही, कारण गुडविल जेव्हा कॅशमध्ये येतं तेव्हा आपण एंट्री केली आहे कॅश टू गुडविल. गुडविल रिटेन करताना आपण एंट्री केली आहे गुडविल टू ओल्ड पार्टनर्स, म्हणजेच एकदा गुडविलला डेबिट आणि एकदा क्रेडिट हे देऊन झालेलं आहे. त्यामुळे गुडविल एंट्री जेव्हा विड्रॉ केलं जातं गुडविल कॅशमध्ये तेव्हा गुडविलला इफेक्ट द्यायची गरज नाही. नॅरेशन येणार आहे बिंग हाफ ऑफ दी गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. ठीक आहे. आता या सगळ्या एंट्रीज झाल्यानंतर मात्र आपल्याला आता वर्किंग नोट करावी लागेल आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटची, कारण लास्ट एंट्री आपली राहणार आहे जी असणार आहे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉसची. ही वर्किंग नोट आपली असणार आहे जिथे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा P&L ॲडजस्टमेंट अकाउंट ज्याला म्हणतो ते बनवणार. इथे आपण काय करतो तर डेबिट साईडला जेव्हा जेव्हा ॲसेटची व्हॅल्यू कमी झालेली आहे किंवा लायबिलिटी वाढली आहे ती आपण दाखवली, आणि क्रेडिटला जेव्हा जेव्हा ॲसेटच्या व्हॅल्यूज वाढलेल्या आहेत त्याचं पोस्टिंग आपण केलं आहे. हे पोस्टिंग आपल्याला जर्नल एंट्रीजवरनंही फास्ट हे करून घेता येतं. हे केल्यानंतर आपण रिव्हॅल्युएशन प्रॉफिट फाइंड आउट केला विच इज 4,800, ज्याचं डिस्ट्रीब्युशन आपण अमलेंदू आणि समीरला केलंय त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. सो 2,880 अँड 1,920 याची एंट्री आपण आता करणार आहे. रिव्हॅल्युएशन डेबिट आहे त्यामुळे आपण लिहिणार प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट और रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 4,800 टू अमलेंदूज कॅपिटल अकाउंट 2,880 to Samir's capital account 1,920. So being profit on revaluation distributed in their profit sharing ratio. So this way we are going to show the journal entries in the books of the business. विद्यार्थी मित्र, आज आपण पाठ्यपुस्तकातील प्रॉब्लेम नंबर 1 म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 हे आपण सोडवले. अशाच प्रकारे वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट्स ज्या ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या संदर्भातल्या आहेत त्या आपण पुढच्या आपल्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.